Welcome to back all the viewers on our YouTube channel, that is English Grammar and Writing Skill. Today it is the third video based on the activity that is asked in your question paper, that is question number 3B, that is appreciation of the poem. In these previous videos we took the information about the poem Money, then the fifth poem, that is Father Returning Home, and now in this poem we have to learn how to write the appreciation of the poem, that is 2.4, Have You on Your Tomorrow, a poem written by Edgar Guest. So let's start to write, or let's understand how to write the appreciation. So before writing the appreciation, it is essential that you should know the fraction of the marks. As you know, this activity is asked, or the weightage of 4 marks is given for this activity. Now तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की हे 4 मार्क्स जे आहेत ते नेमकी त्याची विभागणी कशा पद्धतीने केलेली आहे, कशा पद्धतीने ते मार्क्स या ठिकाणी दिलेले असतात. सो द फर्स्ट पॉइंट इज देअर टायटल ऑफ द पोएम, नेम ऑफ द पोएट, and something more information about poet. So you have to give this information, or you have to write this information in your appreciation, which is credited for 1 mark. या ठिकाणी 1 मार्क्स या ठिकाणी मिळतो की जो पर्टिक्युलर स्टांजा आहे या ठिकाणी दिलेला, किंवा जो एक्स्ट्रॅक्ट आहे यात दिलेला, तो कोणत्या कवितेमधून घेतलेला आहे, कवी कोण आहेत आणि कवीबद्दलची थोडीशी अधिकची माहिती या ठिकाणी तुम्हाला लिहिणं अपेक्षित असतं. तर 1 मार्क्स या ठिकाणी त्याने दिलेला आहे. देन थीम हाफ मार्क्स, जी मध्यवर्ती कल्पना आहे, सेंट्रल आयडिया आहे, तिच्यासाठी अर्धा मार्क आहे. देन पोएटिक डिव्हाइसेस युज्ड बाय द पोएट इन हिज पोएम फॉर हाफ मार्क्स. देन द लँग्वेज, ओव्हरऑल लँग्वेज, हाऊ यू डील विथ धिस, ग्रॅमॅटिकली तुमची जी काही भाषा आहे लिहिण्याची ती व्यवस्थित आहे का, काही एरर्स आहेत का, काही चुका झालेल्या आहेत का. तर त्यासाठी म्हणजे भाषेसाठी, लँग्वेजसाठी यू हॅव टू यूज द करेक्ट लँग्वेज व्हाईल यू आर रायटिंग दिस ॲप्रिशिएशन फॉर 1 मार्क. या ठिकाणी 1 मार्क त्यासाठी दिलेला असतो. आणि जे अदर पॉईंट्स आहेत, अदर पॉईंट्स म्हणजे या ठिकाणी युअर ओपिनियन असेल, प्रेझेंटेशन ऑफ द पोएम असेल, तुम्ही कशा पद्धतीने केलेले आहेत, व्यवस्थित पॅरेग्राफ्स लिहिलेले आहेत की नाही, त्यासाठी 1 मार्क दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं 4 मार्क्सचं फ्रॅक्शन या ठिकाणी या क्वेश्चनसाठी, क्वेश्चन नंबर 3B साठी जे मॉडेल आन्सर या ठिकाणी बोर्डाकडून प्रोव्हाइड होतं एक्झामिनरला, तर त्यामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. सो इट इज व्हेरी इसेन्शियल दॅट यू शुड कीप इन युअर माइंड की किती लिहायला पाहिजे. तुम्ही जर थीमच पूर्ण लिहित बसला तर इट इज नॉट युजफुल टू स्कोर गुड मार्क्स. You have just write about the poetic devices and the language used by the poet, so it is not useful. You have to include all these points while you are dealing with this activity. So let's see how to write and which points you have to keep in your mind while you are dealing with the appreciation. So the points are in front of you on the screen, that is about poem, about poet and title of the poem. So ह्या 3 मुद्द्यांचा जो अंतर्भाव आहे की पर्टिक्युलर एक्स्ट्रॅक्ट कोणत्या कवितेमधून घेतलेला आहे, कवी कोण आहे, कवितेचं शीर्षक ते समर्पक आहे की नाही, याचा एक स्वतंत्र पॅरेग्राफ यू हॅव टू राईट डाऊन. देन थीम, सेंट्रल आयडिया and poem. Theme, central idea of the poem. So that is the second paragraph. As you know, this is the third video and you understood we have to write the summary in 4 paragraphs. So second paragraph deal with the theme, central idea of the poem. Then third paragraph contains the information about the poetic devices and the language style used by the poet. कोणकोणत्या इमेजरीचा वापर केलेला आहे, कोणकोणते अलंकार वापरलेला आहे, त्या ठिकाणी रायमिंग स्कीम काय आहे, रायमिंग वर्ड्स कशा पद्धतीने वापरलेले आहेत, या सर्वांची माहिती तुम्हाला जो थर्ड पॅराग्राफ जो आपला आहे ॲप्रिशिएशनचा, तर त्यामध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. अँड द लास्ट थिंग दॅट इज द मेसेज टू द रीडर ऑर युअर ओपिनियन. The last paragraph you have to write down your opinion. Is it useful to you? Is it beautiful poem? Is it light to you? Or while the reader reads the poem, what the message he get from that particular poem. So या मुद्द्यांची माहिती किंवा हे पॉइंट्स तुम्हाला या ठिकाणी ॲप्रिशिएशन करत असताना इन्क्लूड करणं गरजेचं आहे. और sometimes these points are mentioned in your activity sheet, so write down the information about these points. So how to write? So let's see the appreciation of the poem in the next slide. So let's see the appreciation of the poem. As you know, the first paragraph is about title, about poet and something more information about the poet. So पहिला पॅराग्राफ जो आहे तुम्हाला आता माहित झाला असेल की द प्रेझेंट एक्स्ट्रॅक्ट जो काय आहे या ठिकाणी परीक्षेसाठी दिलेला आहे, ॲप्रिशिएशनसाठी दिलेला, तो कोणत्या कवितेमधून घेतलेला आहे,
कवितेचं कवी कोण आहेत, त्या कवीबद्दलची थोडीशी अधिकशी माहिती या ठिकाणी आपल्याला पहिल्या पॅराग्राफमध्ये देणं गरजेचं आहे. सो यू हॅव टू राईट द इन्फॉर्मेशन अबाउट दीज पॉइंट्स लाईक धिस. द प्रेझेंट एक्स्ट्रॅक्ट इज टेकन फ्रॉम द पोएम हॅव यू अर्न युअर टुमॉरो. This is a poem written by Edgar Guest. So first sentence is about the title of the poem from which it was taken. The second sentence is like this: he was an American poet known as people's poet because of his simple style and optimistic tone of writing. So when you go through this poem, when you studied this poem, you can easily understand what the poet wants to say, because the language or the simple words he used, the simple style of writing is used by the poet. So as we read, we can get the meaning of this poem. And another important thing, that is optimistic tone. जो काही आशावादी दृष्टिकोन असतो जीवनाकडे पाहण्याचा, तो त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला असतो. अँड सो दॅट एडगर गेस्ट इज नोन ॲज द पीपल्स पोएट, लोकांचा कवी म्हणून त्याला ओळखलं जातं. देन इट इज अ थॉट प्रोव्होकिंग पोएम. द टायटल इटसेल्फ मेक्स अस वंडर इफ द टुडे वी हॅव डन समथिंग युजफुल. आणि या ठिकाणी आपण बघतो की जे काही टायटल आहे, हॅव यू अर्न युअर डो, हॅव यू अर्न युअर टुमॉरो. तर यावरून ही जी काही कविता आहे किंवा हे जे काही शीर्षक आहे ते अतिशय समर्पक आहे. अँड इट मेक्स अस वंडर, डिड यू डू समथिंग फॉर अदर्स टुडे. दुसऱ्यांसाठी आज आपण काही केलेलं आहे का, या गोष्टीची कल्पना किंवा पूर्ण कल्पना देणारा हे टायटल आहे. सो द टायटल इटसेल्फ मेक्स अस वंडर इफ टुडे वी हॅव डन समथिंग युजफुल. आज आपण काहीतरी योग्य केलेलं आहे का इतरांसाठी, जेणेकरून या ठिकाणी त्याचा निश्चित फायदा या ठिकाणी आपल्यासाठी होईल, अशी एक विचार या ठिकाणी व्यक्त करणारी ही कविता या ठिकाणी आहे. सो दिस इज द फर्स्ट पॅराग्राफ दॅट यू हॅव टू राईट लाईक धिस. देन द सेकंड पॅराग्राफ, ॲज यू नो, इट इज अबाउट द थीम central idea expressed by the poet. In this poem, the poem urges the reader to be thoughtful in everyday life about the people around them. या ठिकाणी जर कविता वाचली असेल तुम्ही, तर तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी कविता आहे किंवा जो कवी आहे तो या ठिकाणी द पोएट अर्ज द रीडर, या ठिकाणी जो वाचक आहे त्याला ती याचना करत आहे, किंवा तुमच्या सभोवताली जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही किंवा त्यांचं जीवन चांगलं करण्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे, असा एक विचार प्रवृत्त करणारी कविता ही या ठिकाणी आहे. सो यू हॅव टू राईट द पोएम अर्जेस द रीडर टू बी थॉटफुल इन एव्हरीडे लाईफ अबाउट द पीपल अराउंड अस म्हणूया. आपल्या शेजारी जे काही लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपण सदैव विचारफुल राहिलं पाहिजे, त्यांचा विचार केला पाहिजे. पोएट पुट्स फॉरवर्ड सो मेनी क्वेश्चन्स. सो if you read this poem, then you will easily understand the poet used the questions, what you do to earn a tomorrow in your life. या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक प्रश्न या ठिकाणी कवीने आपल्या समोर ठेवलेले आहेत. and if the answer of these questions is yes, then definitely you can earn your tomorrow. So poet puts so many questions forward, so many questions in front of us. Each question forces us to ask ourselves if we are kind, अनसेल्फिश, पेशंट अँड थॉटफुल. तर या ठिकाणी पाहिलं असेल की प्रत्येक क्वेश्चन जो काही आहे या ठिकाणी त्या क्वेश्चनमधून एक आपल्याला विचार करायला कवी प्रवृत्त करतोय, कविता प्रवृत्त करते, किंवा तुम्ही कशा प्रकारचे आहात. आर यू काइंड, सेल्फिश आहात का, पेशंट आहेत का, तुम्ही कशा प्रकारचे आहात, दयाळू आहात, स्वार्थी आहात, निस्वार्थी आहात, तुमच्यामध्ये सहनशीलता आहे का, तुम्ही विचार करता का, या सगळ्या प्रश्नांचा विचार करायला लावणारी ही कविता आहे. म्हणजे एक गोष्टी कुणाबाबतीत तर इतरांबाबतीमध्ये आहेत. सो इन आवर डेली शेड्यूल, इफ वी लिव्ह इन आवर ओन लाईफ थिंकिंग अबाउट आवर सेल्फ, वी फॉरगेट टू कन्सिडर द अदर पीपल अराउंड अस who may be unfortunate. So as you know, this is a real situation which is mentioned by the poet in this poem, that in our daily schedule we are busy in our work to complete our daily needs. Our schedule was so busy, but in that schedule so many times we can forget about the people who are around us. आपल्या सोबतचे जे काही लोक आहेत, sometimes they need your help, but because of the busy schedule we can ignore them. आपण बऱ्याच वेळेस त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, कारण आपल्या पाठीमाग कामाचा व्याप आहे तसाच असतो. तर अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी there are so many people who are seeking the help from you. तुमच्याकडून काही जण अपेक्षा असतो की you have to
consider them, you have to think about them, यांचा विचार या ठिकाणी केला पाहिजे. So that these are the thoughts expressed by the poet in this poem. So you can write down the central idea like this. Then the third paragraph जो काही आहे आपल्या कवितेत अप्रिशिएशनचा, तर त्या ठिकाणी थर्ड पॅराग्राफमध्ये काय करायचं आपल्याला, किंवा जी भाषाशैली वापरलेली आहे कवीनं त्याबद्दल थोडीशी माहिती, अधिकशी माहिती या ठिकाणी द्यायची आहे. सो द पोएट यूज्ड सिम्पल लँग्वेज विच कुड इझिली अंडरस्टँड. ॲज आय नो, the Edgar Guest is known as the people's poet because of his simple writing. So simple language used by the poet which can easily understood by the reader. ती सहजतेने या ठिकाणी जो वाचक आहे ते वाचकाला समजून येते की कवीला नेमकं काय सांगायचं आहे. देन ही युज्ड इंट्रोगेशन, फिगर ऑफ स्पीच इन 11 लाईन्स ऑफ द 16 लाईन्स पोएम्स. आणि ठिकाणी जर पाहिलं तर ही जी काही कविता आहे इट इज अबाउट 16 लाईन्स पोएम, 16 ओळीची कविता आहे. त्यामध्ये नियर अबाउट 11 लाईन्स आर दिअर, जवळपास 11 लाईन्स अशा आहेत की हिअर पोएट आस्क्ड क्वेश्चन्स टू यू. देन अलिट्रेशन इज ऑल्सो युज्ड देअर. या ठिकाणी जर बघितला तर अलंकाराचाही वापर या ठिकाणी केलेला आहे, की अलिट्रेशन हा जो काही अलंकार आहे तोही या ठिकाणी वापरलेला आहे. फर्स्ट स्टांजा ऑफ क्वाट्रेन्स कंटेन्स 14 syllable, whereas second, third and fourth stanza contains 15 syllables each. या ठिकाणी जर बघितलं तर किंवा किती शब्दांचा किंवा किती सिलॅबलचा वापर या ठिकाणी केलेला आहे त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी आपणास देणं गरजेचं आहे. So that is the third paragraph which is based on the language and style and poetic devices. And the last paragraph, as you know, your opinion or the reader's message when he reads the poem. So the last paragraph you have to write this like, the poem conveys the message. Which message? One's life is meaningful only when if it is useful for humanity at a large, then he she has the right to ask for one more day of life. या ठिकाणी जर पाहिलं आपण किंवा ही जे काही वाचक आहे त्या वाचकाला कोणता संदेश या ठिकाणी मिळतोय, किंवा आपलं जे काही जीवन आहे, वन्स लाईफ इज मिनिंगफुल, आपलं हे जीवन सारथी लागेल, ते सारथी लागेल म्हणजे त्याचं अर्थपूर्ण जीवन त्याला किंवा एक समाजामध्ये किंवा काय म्हणतो आपण त्याला, किंवा एक आपल्या जीवनाचं जे काही ध्येय आहे किंवा जीवनाचा जो काही अर्थ आहे खरा तो कधी पूर्ण होईल. तर या ठिकाणी जर तुम्ही इतरांचा विचार केला, इतरांसाठी काही करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अडचणी असतील, त्यांच्या समस्या असतील, सो इट इज नॉट पॉसिबल फॉर अस टू हेल्प इच अँड एव्हरी पर्सन हु आर सेकिंग द हेल्प. तर हेही शक्य नाही, किंवा सर्वांना या ठिकाणी बऱ्याच जणांना मदतीची गरज असते आणि प्रत्येकाला आपण मदत करू शकतो. इट इज नॉट पॉसिबल, करू शकत नाही आपण असं म्हणू शकतो, किंवा फ्यू ऑफ देम, सगळ्यांना जरी नाही केली तरी काही जणांना तर निश्चित या ठिकाणी मदत करू शकतो. आणि तरच तुम्ही मदत केली तरच तुमच्याच जीवन सार्थकी लागेल. अशा पद्धतीचा मेसेज या ठिकाणी जो वाचक आहे त्या वाचकाला या ठिकाणी कवितेतून जातो. सो आय एम व्हेरी इम्प्रेस्ड बाय धिस पोएम अँड आय अंडरस्टूड द रिअल मिनिंग ऑफ लाईफ. आणि या ठिकाणी माझ्या बाबतीत जर विचारलं की माय ओपिनियन काय आहे किंवा माझं मत काय आहे कवितेविषयी, सो आय एम व्हेरी इम्प्रेस्ड बाय धिस पोएम. मी खूप प्रभावित या ठिकाणी या कवितेपासून झालो. अँड आय एम माय माइंड इज चेंज, माझं मन या ठिकाणी बदललं. अँड नाव आय एम थिंकिंग अबाउट द पीपल्स हु आर अराउंड अस. माझ्यासोबतचे जे काही लोक आहेत त्यांचा मी या ठिकाणी विचार करू लागलो. आय ऑलवेज रेडी टू हेल्प देम. मी त्यांना मदतीसाठी तत्पर राहू लागलो, की अशा पद्धतीचा मेसेज या ठिकाणी मला या ठिकाणी मिळतो. सो यू हॅव टू राईट डाऊन द ॲप्रिशिएशन ऑफ दिस पोएम लाईक दिस. I hope you understood how to write the appreciation of the poem Have You on Your Tomorrow. या कवितेचं ॲप्रिशिएशन अशा पद्धतीनं लिहिलं गेलं पाहिजे असं, दॅट इज माय पर्सनल ओपिनियन. सो you can write down as you like it what the meaning you acquired from the poem. So thank you very much, and as usual we appeal to each and every time, if you like this video then don't forget to subscribe the channel and press the bell icon to get the notification of new videos. Thank you very much.